नमस्कार. रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचा आगर. आपल्या रायगड जिल्ह्यात 50पेक्षाही अधिक किल्ले आहेत. प्राचीन काळात कुंडलिका नदीच्या बंदरातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे आणि याच व्यापारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बंदर ते घाटमार्ग ते घाटमाता या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. तळगड, घोसाळागड, अवचितगड, सुरगड, सुधागड, सरसगड यासारखी अनेक उदाहरण आपण पाहू शकतो. आणि याच रांगेतील सुरगड किंवा त्याला घेरासुरगड असे देखील म्हटले जाते, तो गड आज आपण पाहणार आहोत. सुरगड किंवा घेरासुरगडावरती जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील रोहा तालुक्यातील खांब या गावापासून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरवरती असलेल्या घेरासूरवाडीत आपल्याला यावं लागतं. साधारण पाऊण 1 तासाची चढाई करून आपण किल्ल्याच्या मुख्य डोंगर रांगेजवळ किंवा प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार शोधू कुठर भाऊ कसर. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूलाच पाण्याचे 2 टाके लागतात. त्यापैकी एक चौकोनी पाण्याचा आकाराचं टाका आहे. यामध्ये थोडंसं आतमध्ये घुसायला लागतं. आतलं पाणी आतमध्ये हे पिण्याचं टाका असून आतलं पाणी हे पिण्यालायक आहे. याचबरोबर या टाक्याच्या अजून माझ्या डाव्या बाजूला अजून एक पाण्याचा टाका आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. आणि अतिशय उत्तम अशी पाण्याच्या टाक्याची रचना आहे. आतमध्ये तुम्ही गुहेसारखं आहे आणि आतमध्ये हे पाणी प्यायचं पाणी आहे आणि आजही ते पाणी पिण्यायोग्य आहे. घळईच्या उजव्या बाजूलाच आणि डोंगर कड्याला लागूनच 2 पाण्याची टाकी आहेत. एक टाके गुहेच्या आकाराचे असून त्याच्याच बाजूला एक आयताकृती मोठे पाण्याचे टाके आहे. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार. आता आपण सुरगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. आपण साधारणतः एक पाऊण तासाचा चढ चढल्यानंतर या घळीमध्ये येतो आणि इथली तुम्ही विशिष्ट रचना बघू शकता. 2 डोंगराच्या मध्ये ही छोटीशी गळी आहे आणि आता वर्षानुवर्ष कदाचित
किल्ल्यांवरती आपण इतिहासाप्रती प्रेम न जपल्यामुळे हा मार्ग थोडासा बंद झाला आहे. पण या गडीमध्ये एक विशेषता असं आहे की या गडीच्या दोन्ही बाजूला काही तुम्ही छिद्र पाहू शकता. इथे देखील छिद्र आहेत आणि तसेच समोरच्या बाजूला देखील छिद्र आहेत. कदाचित या छिद्रांमधून काही त्यावेळची काहीतरी एखादी रचना असावी की जेणेकरून या दरवाजात त्यावेळेला ती वापरली जात असावी. खरं तर आजही आपल्या अनेक किल्ल्याचं संशोधन होणं आवश्यक आहे. पण अतिशय उत्तम असं उदाहरण ह्या सुरगडच्या किल्ल्याच्या ठिकाणी आपण हे पाहू शकतो. इथून चढण्याची वाट कठीण आहे आणि आज इथे रोप लावलेले आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठानने उत्तम असं काम करून हा किल्ल्यावरती येण्याचा मार्ग सुकर केलेला आहे आणि येताना आपण आवश्यक ती खबरदारी या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आता आपण घळईतून चढून वरती जाणार आहोत. छोटीशी गुहा आहे ती देखील आपण पाहू शकता. अतिशय निमुळती आणि छोटी वाट आहे आणि छोट्या इथे पायऱ्या देखील कातळात खोदलेल्या आहेत. अतिशय सावधगिरीने आपण सर्वांनी इथे यायचं आहे आणि वरती किल्ल्यावरती जायचं आहे. घळईतून वर जाणारी वाट अतिशय धोकादायक आहे. याचबरोबर पाय ठेवण्यासाठी अतिशय निमुळती अशी जागा आहे. परंतु तिथे रोपची व्यवस्था असल्यामुळे ते आपल्याला थोडं सोपे पडते. घळईमध्ये जाताना आजही आपण एक छोटीशी गुहा तयार झालेली पाहू शकतो. याचबरोबर घळईच्या दोन्ही बाजूला समोर आपण काही छिद्रे देखील पाहू शकतो. घळईच्या मार्गाने वर येतानाच आपल्याला लगेचच दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी सुरगड किल्ल्याची माहिती असलेला फलक लावला आहे. यामुळे या किल्ल्याचा इतिहास तर समजतोच, याशिवाय किल्ला फिरणेही सोपे जाते. या फलकाच्या बाजूलाच कमरेला खंजीर असलेला, पिळदार मिशा असलेल्या आणि पायाखाली दृष्टशक्ती घेतलेल्या मारुतीरायाची सुबक अशी मूर्ती दिसते. आणि तिथल्या समोरच्या रस्त्याने आपण काहीशी छोटी पायवाट धरून किल्ल्याच्या वरच्या बाजूला येतो. गडाच्या माथ्यावर येताच आपल्याला उजव्या बाजूला कुंडलिका नदीचं दर्शन होतं. इथे कुंडलिका नदीचा आकार चंद्रकोरीप्रमाणे अतिशय सुंदर असा दिसतो. यावेळेस आपल्याला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची जाणीवपूर्वक आठवण येते. इथेच एक शंकराचे छोटेसे मंदिर असून याच मंदिरात देवीच्या 2 मूर्ती देखील आहेत. साधारणतः अशी नोंद सापडते की 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कोकण स्वारी केली होती यामध्ये त्यांनी तळगड, घोसाळगड, सरसगड, सुधागड आणि हा सुरगड देखील घेतल्याची नोंद आढळते. 1689 सालानंतर हा किल्ला कदाचित सिद्धीच्या ताब्यात असावा, कारण राजाराम महाराजांच्या काळात शंकरजी नारायण सचिवांनी हा किल्ला सिद्धीकडून जिंकल्याची नोंद आढळते. यानंतर हा किल्ला पुन्हा एकदा सिद्धीच्या ताब्यात गेला असावा, कारण 1733 साली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुन्हा एकदा सुरगड किल्ला सिद्धीकडून जिंकून घेतला आणि याच कालखंडात सुरगड किल्ल्यावरती कैदीही ठेवल्याची नोंद आढळते. 1818 साली इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथर याने सुरगड किल्ल्याचा ताबा घेतल्याची नोंद आढळते. दक्षिण कोकणातील शिलाहार राजाच्या कालखंडातील सुरगड किल्ला असावा असे आढळते. किल्ल्यामध्ये मंदिराच्या बाजूलाच एक जुनी पडकी इमारत असून
हे कदाचित अन्नधान्याचे कोठार असावे असे समजते. तेथील दगडी बांधकाम आणि तटबंदी पाहून आजही त्याच्या मजबूतीची आपल्याला कल्पना येते. सुरगड किल्ला हा दक्षिण उत्तर पसरला असून अन्नधान्य कोठार पाहिल्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा तेथे काही दगडी अवशेष सिंहासनाच्या आकारात रचून ठेवल्याचे आपल्याला आढळते. त्याच्याच पुढे डाव्या बाजूला आजही 2 पाण्याची मोठी टाकी असून या क्षणाला देखील त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि त्यावेळची पाणी साठवण पद्धत पाहून आजही आपण अवाक होतो. हो, मग प्रत्येक किल्ल्यावर शिबंदी असायची. अनेक बघण्यासारखी ठिकाण आहेत, परंतु महत्त्वाचं बघण्यासारखं जे ठिकाण असं वाटतंय ते शिवकालीन पाण्याची रचना. त्या बाजूला पाण्याची 2 टाकी आहेत, ते बघून आल्यानंतर इथे आपण काही पाण्याची टाकी बघतोय आणि इथं स्पष्टपणे शिवकालीन पाण्याची रचना आपण समजू शकतो. टाक्यांची रचना थोडी समपातळीत असले तर एक टाकं भरल्यानंतर दुसऱ्या टाक्यात पाणी जायला छोट्याशा त्या नलिका तयार केलेल्या आहेत, छोट्या नळ्या तयार केलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही बघू शकता की एका टाकीतलं पाणी दुसऱ्या टाकीत जायचं आणि ती टाकी भरल्यानंतर दुसऱ्या टाकीत जायचं. हे झाली पाण्याची साठवणुकीची पद्धती. परंतु उन्हाळ्यामध्ये जर पाण्याची वाफ होऊ नये यासाठी देखील शिवाजी महाराजांनी 2 पाण्याच्या टाक्यांमध्ये काही छोटे छोटे गोल वर्तुळाकार आपल्याला छिद्र दिसत आहेत. त्यामध्ये जेव्हा खांब टाकले जाऊन कदाचित त्यामध्ये छप्पर केलं जायचं, जेणेकरून या पाण्याची वाफ होऊन देखील हे पाणी त्याची वाफ बाष्पीभवन होऊ नये. याचबरोबर प्रत्येक पाण्याचं टाकं हे वेगळं आहे. जर जेणेकरून एखादं जर पाण्याचं टाकं जर खराब झालं तर तेवढंच पाण्याचं टाकं बाजूला ठेवून इतर पाणी वापरता येईल. असं देखील एकमेकांपासून विभक्त अशी पाण्याची टाकी आहेत आणि अतिशय उत्तम असं शिवकालीन पाण्याची रचनाचं उत्तम उदाहरण आहे की आज मेच्या 27 तारखेला आम्ही या सुरगड किल्ल्यावरती आहोत, तरी देखील तुम्ही ह्या टाक्यामध्ये पाहू शकता किती पाणी आहे. त्याचबरोबर तिकडे पाण्याची 2 टाकी आहेत, त्यांच्यात देखील भरपूर पाणी आहे. पाण्याच्याच टाक्याच्या पुढे डाव्या बाजूला एक आयताकृती मोठं दगडी जोतं आढळतं. कदाचित हे त्या काळी किल्लेदाराचा वाडा देखील असावा किंवा किल्ल्यावरील एखादीही कचेरी तरी असावी. सुरगड किल्ल्यावरती फिरताना अनेक ठिकाणी कातळामध्ये आपल्याला चौकोनी आकाराचे आणि गोल आकाराचे
अनेक छिद्र आढळतात. कदाचित या चौकोनी आकाराच्या किंवा गोल आकाराच्या या छिद्रांचा उपयोग त्या काळी छत निर्माण करताना खांब उभे करण्यासाठी देखील केला असावा किंवा कदाचित कातळ फोडण्यासाठी देखील केला असावा. पूर्वेच्या बाजूला कातळामध्ये कोरलेले आणि असलेले एक सुंदर असे पाण्याचे टाके आहे. डोंगरकड्यावरून आलेले पाणी या पाण्याच्या टाक्यामध्ये जमा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जलनियोजन किती अभ्यासपूर्ण होतं हेच आपल्याला किल्ल्यांवरील पाण्याची टाकी बघून कळतं. पाण्याची टाकी ही नैसर्गिक कातळात असल्यामुळे पाणी जमिनीत झिरपले जात नाही. याचबरोबर नैसर्गिकपणेच या पाण्याच्या टाक्यांवरती दगडाचे आवरण असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन देखील होत नाही. जेव्हा पाण्याची टाकी एकमेकांच्या बाजूला असतात तेव्हा एका टाक्यातलं अतिरिक्त झालेलं पाणी हे नळीच्या साहाय्याने दुसऱ्या टाक्यामध्ये जात असतं. एखाद्या टाक्यातलं पाणी खराब झालं तर तेवढंच पाण्याचं टाकं बाजूला ठेवून इतर टाक्यातलं पाणी वापरता येतं. हीच आहे शिवकालीन शास्त्रोक्त जलनीती. सुरगड किल्ल्यावरती एक मधोमध बुरुज आढळतो. हा बुरुज तटबंदीमध्ये नसून हा किल्ल्याच्या मधील परिसरात आहे. यदाकदाचित हा एखाद्या वाड्याच्या अवशेषाचा भाग असावा. याच बुरुजाच्या बाजूला आपल्याला एक दगडी शिलालेख आढळतो. हा शिलालेख देवनागरी आणि अरबी भाषेत लिहिला आहे. यावरील मजकूर साधारणतः असा आहे की सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या एका हुकमावरून सूर्याजी याने हा सुरगड किल्ला बांधला आणि त्यावेळेला तुकोजी हैबतराव हे सरदार होते. आजही दगडी शिलालेख हा उत्तम स्थितीत असून पुरातत्व खात्याने याचं नीट जतन करण्याची आवश्यकता आहे. सुरगड किल्ल्यावरील दुर्गवीर प्रतिष्ठानचं दुर्ग संवर्धन आणि दुर्ग जतनाचं कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. याच बुरुजाच्या बाजूला आजही किल्ल्याची मजबूत अशी तटबंदी शाबूत आहे. तटबंदीवरून आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात आपल्या नजरेच्या आवाक्यात येतो आणि याच तटबंदीवरून जेव्हा फिरून आपण तटबंदीच्या खालच्या बाजूला येतो तेव्हा या तटबंदीच्या खालच्या बाजूला आपल्याला एक दगडी कोनाडा आढळतो. जवळ जाऊन पाहिले असता ही त्यावेळच्या काळाची कदाचित शौचकूपची व्यवस्था असावी असे आढळते. सो